आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय मिक्स भाजी। तर कधी असं होतं एखादे 2 वांगे शिल्लक आहे तर त्याच्यामध्ये असे तुम्ही एखादं गाजर घालू शकता, थोडेसे शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे आणि एखादा बटाटा आणि मिक्स भाजी छान अशी तयार होते। तर मी देखील आज 2 वांगे, 1 बटाटा, 1 छोटं गाजर, 2 चमचे शेंगदाणे आणि याची मिक्स भाजी करणार आहे। तर मी वाटण्यासाठी केलेली तयारी 2 चमचे शेंगदाणे, 1 चमचा अख्खे धने, 1 चमचा सफेद तीळ, 1 कांदा, 1 टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं काही मंद आचेवरती थोडंसं तेल घालून परतून घेतलं आहे। याचं आपण वाटण करणार आहोत आपल्या मिक्स भाजीसाठी। मिक्स भाजीसाठी आपण घेतलेला आहे 2 वांगी, 1 बटाटा आणि 1 छोटं गाजर। त्याच्यामध्ये देखील थोडेसे शेंगदाणे आपण घालणार आहोत। तर हे वाटण आपण चांगलं थोडंसं पाणी घालून फिरून घेणार आहोत। मस्त बारीक असं आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। तर मिक्सरला आपण थोडंसं पाणी घालून वाटण वाटून घेतलं। आता ज्या कढईमध्ये आपण वाटणाचं साहित्य भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये 1 पळी तेल घातलं, कढीपत्ता सुकलेला आहे थोडासा चोळून टाकला, हळद घातली। याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाल्यांमध्ये आता मी अख्खं जिरं घालायच्या ऐवजी जिरं पूड घातलेली आहे। तिखट आवडीनुसार घालायचं, 1 चमचाभर तिखट मी घातले आणि 1 चमचाभर मी इथे छोले मसाला घातलेला आहे। तर हे पावडर मसाले जळू नयेत म्हणून आपण जे वाटून घेतलेलं आहे ना ते पटकन घालून घ्यायचं। हे जे पावडर मसाले मी जे तेलामध्ये घातले, तेल तापायच्या अगोदरच घातले होते आणि पावडर मसाले घालून होईपर्यंत तेल चांगलं तापलं। त्याच्यानंतर आपण जे वाटून घेतलं होतं वाटणामध्ये होते 1 कांदा, 1 टोमॅटो, अख्खे धने, तीळ, सफेद तीळ, लसूण, कोथिंबीर, अख्खे धने आपण घेतलेले आणि थोडेसे 1-2 चमचे शेंगदाणे, कोथिंबीर देखील हे सगळं आपण पाणी घालून वाटून घेतलेलं वाटण घातलं। वाटण चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। त्याच्यानंतर मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये 1.5 ग्लास पाणी मी घातलं, विसळून घेतलं आहे आणि पाणी आपल्या भाजीमध्ये घालून घ्यायचं। आता ही रस्सा भाजी आपल्याला हे वांगे बटाटे शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे। तर त्याच्या अगोदर आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि मोठ्या गॅसवरती याला उकळी आणायची। एकदा उकळी आली की मग पुढची प्रोसेस पटापट होते, कारण टेम्परेचर मेंटेन झालेलं असतं। उकळी येईपर्यंत जर तुम्ही मंद आचेवरच उकळी आणली तर भाजीला डबल वेळ लागतो, म्हणून मोठ्या गॅसवरती उकळी आणायची रस्सा भाजीची कधी पण। आणि उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसजवळच थांबायचं, नाही तर मग रस्सा उतू जाऊ शकतो। आता इथे उकळी आली आहे मोठ्या गॅसवर। उकळी आल्यानंतर मी गॅस केला आहे कमी, एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि अर्धवट झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये चेक करायचं, जरा 1-2 वेळा मध्ये मध्ये भाजी मिक्स करून घ्यायची। मिक्स करताना तळापासून मिक्स करायची। आता आपल्याला ही भाजी जे वांग आपण बटाटा आणि गाजर घातलेला आहे ते त्या फोडी शिजेपर्यंत भाजीला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। झाकण अर्धवटच ठेवायचं म्हणजे भाजी ओतू जाणार नाही, जो रस्सा आहे तो बाहेर जाणार नाही। तर इथे वांग्याचे फोड आणि बटाट्याचे फोड, गाजर चांगलं शिजलेलं आहे। तर आता भाजी तयार झालेली आहे। वरून मी थोडासा गरम मसाला स्प्रिंकल करते, त्याला मिक्स करूयात आणि थोडीशी झाकण ठेवून अर्धा मिनिट मी परत अजून वाफ देणार आहे। त्याच्यानंतर मस्त आपली भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा। मस्त कोथिंबीर आपण घालूयात। कोथिंबीर मी इथे हाताने तोडूनच घालते। कधी कधी तोडून घातलेली कोथिंबीर देखील एकदा खाऊन पहा, खूप छान लागते। दाताखाली आली कोथिंबीर की मस्त घास लागतो। तर चला, मस्त अशी आपली मिक्साची भाजी तयार झालेली आहे। कधीतरी आठवड्याच्या शेवटी असं होतं फ्रीजमध्ये एखादंच वांगं शिल्लक आहे, एखादं गाजर आहे, तर अशा पद्धतीने मिक्स भाजी तुम्ही करू शकता। भाज्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता। तर चला, हाच मसाला घालून तुम्ही अशी मिक्स भाजी करू शकता। अशी मिक्स भाजी गरमागरम भाकरीसोबत लागते 1 नंबर। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। लाईक, शेअर, सबस्क्राईब।